नमस्कार मंडळी, एस पो श्रीकांतदेवर म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भरलेली पडवळ. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती काय ते पाहू आणि कसं करायचं ते पण मी आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, पडवळ उभं चिरून त्यातलं गर आहे ते पण काढून घेतलं आहे आणि हे केलं आहे, असं असं चिरलं आहे अर्ध. तसंच आपण चिरू. आता वहिनी तुम्हाला दाखवते कसं चिरायचं ते. वहिनी दाखवा त्यांना. आतला गर काढायचा ना. हां हे आधी शक्यतो कवळं घ्यायचं. काय जून असेल तर शिजायला प्रॉब्लेम होतो, कवळा असला तर मग प्रॉब्लेम नाही तेवढा. अच्छा, हे बघा, त्या आतमध्ये सगळा गर असतो तो काढून टाकायचा. बिया वगैरे काय त्या झालेले नसतात, ते कवल्याच असतात बिया. ते बी काढून घ्यायचा गरातला. हा बघा, आतला गर काढलेला आहे वहिनीनी पडवळामधला. आणि एकाचे हे गोलचे अर्धा 2 भाग केलेत गोलाचे. काय असं तर तेवढं. त्यासाठी आपल्याला लागेल ओलं खोबरं, हळद, मसाला, मीठ. आता ही म्हणजे पद्धत नवीन केली हो आपण. हळद आणि मीठ टाकतात. हां, खरी म्हणजे हळद आणि मीठच टाकतात त्याला. पण मसाला आम्ही हे नवीन, आता मसाल्याचं एकदा आम्ही करून बघितली तर म्हटलं चला आपण मसाल्यावरती आता करून बघूया, मसाला पण टाकून, म्हणजे जरा वेगळी पद्धत येईल. आणि फ्राय करायला आपल्याला लागेल तेल. हे आपल्याला शॅलो फ्राय करायचे. शक्यतो पडवळ कवळीच घ्यायची. आणि बाजारातून आणताना पडवळ कधीही झाली तरी अख्खं आणायचं नाही, अर्धवट करून आणायचं. हे बघा, वहिनीने अर्धवट करून आणलंय. ह्याचा भाग नाही आहे हा, मी तर तुम्हाला दाखवलं. असं अर्धवट करून आणायचं, अर्ध अख्खं आणायचं नाही. आताच्या सीझनमध्ये पडवळ यायला लागली ना बाजारांमध्ये. पडवळ, शिराळी, घोसाळी. हे कसं जून महिन्यात लावतात ना. हां, जून महिन्यात लावली की ती श्रावण महिन्यापर्यंत भाजी येते. येते. आता गणपतीपर्यंत तर मला वाटतं ते येणारच. आता आपलेच बघा वेळे लावल्यात, तर शिराळ्याची वेळे फुलं यायला लागली. ते आता आपल्याला गणपतीपर्यंत आपलं उशिरा लागवड झाली म्हणून उशिरा. ती जर लवकर लावली असती तर आपल्याला पण आली असती दारात. हो, तर आम्ही आता मंडळी असं करून घेतो. त्याचं काप गर त्याचे काढून बाकीच्या पडवळांचे आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे. अंदाजे अर्धी वाटी नारळ आहे, लागला तर आपण घेऊ. हे बघा. तर आता ह्याच्यामध्ये वहिनी पहिलं काय टाकणार आहेस? मीठ का काय? पहिलं हळद टाकतेस. अच्छा, पहिली हळद टाकूया, साधारण 1 चमचा. मसाला 1 चमचा. आणि ते कलरचं पण ठेवलंय तिथे मसाला ना. तो पण थोडासा कलर पाहायचा मसाला टाकूया, 1 चमचा. अंदाजे किती चमचा टाकला लाल मसाला? एक चमचा घरचा मसाला 1 चमचा मोठा. अर्धा चमचा कलरचा मसाला,
जरा आपली वेगळी पद्धत. ॲक्च्युली ही जी भरलेलं पडवळ आहे हे हळद आणि मिठावरतीच हे करतात आणि ओलं खोबरं, हळद आणि मीठ याच्यावरतीच ते भरतात. पण आपण जरा आता वेगळं घेऊ. जरा लसूण पेस्ट, थोडीशी लसूण पेस्ट, एक अर्धा चमचा. हां दिसतं. चवीनुसार मीठ. माझा मिठावर हात जास्त आहे. बस जरासं टाक, जरासं किंचित. आणि ही रेसिपी जी आत्ताची चालू आहे ती माझ्या सासूबाईंची खास रेसिपी. फक्त आम्ही त्याच्यात मसाले घालून वेगळं करणार. आता हे मसाला टाकून, नाहीतर हळदच टाकतो. हळद टाकून बरेच वेळेला झाले आहे ना. हो, आपली रेसिपी फक्त- आलेली आहे, पण ती हळदवाली रेसिपी आलेली. ही फक्त चेंज केलंय काय, हे वेगळी पद्धत. चेंज म्हणजे आम्ही वेगळी करून पद्धत. बघितली आधी मसाल्यावरती कशी लागते ती. हा हां, आता मसाल्याचं म्हटलं खाऊन बघूया, तर छान लागलं मसाल्याचं पण, म्हणून आता दाखवतो आम्ही तुम्हाला. तुम्ही ह्याचा गोल राऊंड जर असाच ठेवलात, गोल एकदम, आणि आतला गर काढलात आणि त्याच्यात भरलात हे खोबरं, तरी पण चालेल. पण काय होतं माहिती आहे, आतलं जे खोबरं आहे ना ते ते शिजलं शिजत जात नाही. नाही. म्हणून आपण अर्धवट कट केलं आहे आणि त्याच्यावरती आपण हे खोबरं भरणार आहोत. चांगलं कालून घ्यायचं, जेणेकरून कारण मीठ एकाच ह्याला लागतं, एकाच मीठ, साईडला. हां मीठ, मसाला वगैरे, हळद. लसूण पेस्ट टाकले ती पण सगळीकडे लागेल. बस. आता भरायला घेऊया. आता भरताना बघा वहिनी कशी भरते, तुम्हाला मी आता हे जवळून दाखवतो. वहिनी जरा दाखवा भरून 2-4 कसं भरलं ते. हे बघा असं भरायचं. मला जसं पाहिजे तसं भरायचं आणि प्रेस करायचं वरून, म्हणजे ते बसलं जातं. असेच आम्ही आता भरून घेतो हे सगळे. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, तुम्ही पाहता मी पॅन तापत ठेवला आहे. आता त्यामध्ये मी टाकणार आहे तेल. ते सुद्धा आपण 2-3 चमचे टाकू. आणि सगळीकडनं पसरवून घेऊ. आता आपण ह्याच्यामध्ये हे जे पडवळचे काप आहेत हे बघा, तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो. हे बघा, हे वहिनीने भरलेले जे पडवळाचे काप आहेत, तर ते आपण आता ह्याच्यामध्ये थोडे थोडे ॲड करूया, ठेवूया म्हणजे ह्याच्यात.
हे बघा आपण थोडं थोडं इथे लावून घेतलंय. थोडंसं जरासं हलवू म्हणजे सगळीकडनं तेल लागेल आपल्याला. आपण सध्या ह्याला हलवायचं नाहीये, खालचं शिजलं का मग आपण झाकण ठेव. हां आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया ह्याच्यावर आणि बघू आपण 15 मिनिटांनी. तर मंडळी हे बघा आता हे आपलं एका बाजूने तयार झालंय. आता आपण ह्याला पलटी मारूया. अलगद आपल्याला पलटी मारून घ्यायचे. हे बघा कसं शिजलंय पडवळ. आणि आपल्या एकदम साध्या सोप्या रेसिपी असतात, एकदम कठीणसुद्धा नसतात. तुम्हाला सुद्धा त्या सहज करता येतील अशा आपल्या रेसिपी आहेत. तुम्ही पण ही रेसिपी अशी करून बघा, पटकन होणारी अशी रेसिपी आहे. मी तर ही अशीच खातो केली का. आपण आता ह्याच्यावरून सुद्धा आपण तेल घालणार आहोत. थोडं थोडं आपण ह्याच्यावरती तेल घालू जेणेकरून खालचं सुद्धा आतलं आवरण सुद्धा ते शिजून जाईल. आणि आपण ह्याच्यावर परत एकदा आपण झाकण ठेवूया. हे बघा आपण भेटू परत 5 मिनिटांनी. आता आपण झाकण खोलूया आणि बघूया आपली रेसिपी तयार आहे का. ही रेसिपी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. ही बघा तयार झालेली आहे. आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊ. ही बघा खोबरं ते निघतं मध्येच. तर मंडळी आजची पडवळाची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास कमेंट करा, लाईक करा आणि हो जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला कमेंट टाकून ठेवा जेणेकरून आम्ही तुम्हाला लगेच रिटर्न करू आणि तुमचेसुद्धा व्हिडिओ आम्हाला पाहता येईल, लाईव्हला येता येईल. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि हो सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.